पसंद है, इनको हे पसंद है, क्या बोलते हैं? ब्लूबेरी। ब्लूबेरी। बमन बमन 2 बार मिस यू। एखाद्याच्या माहितीवर नेलं ना तिला ती त्या बाईला सांगते गेला तर गेला. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. मित्रांनो, आता आपल्यासाठी बनतंय गरमागरम, दाखवतो तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, आल्याबरोबर मॅडमने एकदम चपात्या घेतल्यात बनवण्यासाठी. विषय असा झालेला आहे मित्रांनो, आज भाजी चांगली झालेली आहे, चांगली झाली होती म्हणून या साहेबांनी काय केलं, आज जास्त चपातीवर दणका मारलेला आहे. भात कमी खाल्ल्यामुळे आमच्या घरातल्या सर्व चपात्या खतम झालेल्या आहेत. मला काय राहिली नाही त्याच्यामधली एकही चपाती, म्हणून आता मला चहासोबत गरमागरम संध्याकाळच्या टायमाची चपाती बनवत आहेत. तर आपण वाट बघूया, झालेलीच आहे बस. तोपर्यंत आपण फ्रेश होऊन घेऊया, तोपर्यंत इकडे आपली चपाती रेडी होईल. कारण की मॅडम पण आल्यात आताच कामावरनं, सॉरी जॉबवरनं. आणि आज टेम्परेचर तर विचारू नका, जाम गरम होतं वातावरण. काय माहिती कधी पाऊस पडेल मुंबईमध्ये. गावी तर प्रत्येकाच्या बघतोय मी, मला इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती दिसतं की इकडे पाऊस पडला तिकडे पाऊस पडला, पण मुंबईमध्ये कधी पाऊस पडेल हे कुणाला हेच सांगता येत नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला ना गंमत दाखवतो बघा. आता हा आमचा बाथरूमचा दरवाजा, बघितला आवाज, बघितला लागत नाही आहे, म्हणजे उघडतो तर लागत नाही आणि इकडे असा टच होतो. विषय काय झालेला माहिती आहे का मित्रांनो, इथे असतात एक स्क्रू, त्याची स्क्रू निघलेले आहेत. लावणाऱ्यांनी अगोदरच ती लावलीत का नाही काय माहिती. बघा इकडे खाली पण स्क्रू निघलेला आहे. पण दरवाजा कसा आतमध्ये आला ना, असा इकडे पुढे ढकलला की इकडे टच होतो. काय असा प्रॉब्लेम आहे दरवाजाचा. म्हणून याला कसं उचलून जरा सांभाळून लावला ना, सांभाळून लावला एकदम ओके मध्ये बसतो. बघितला. आणि त्याला फोन पण केला होता आपण, पण कसं 2-3 वेळा फोन केला, त्याने रिप्लाय नाही दिला. नंतर रिप्लाय दिला, बोला भाई जरा मेरी बकरी ईद है, 2-3 दिन रुक जाओ, उसके बाद मैं करवा के देता हूँ. तर काय हरकत नाही, बकरी ईद आहे म्हणून म्हणलं जाऊ द्या, 2-3 दिवसांनी करून देईल, काय प्रॉब्लेम नाही. तोपर्यंत आपण त्याला सांभाळून लावूया, आहे का नाही. सांभाळूनच लावा लागेल, नाही तर तो हातामध्ये येईल. तर मित्रांनो, इकडे आपण झालो फ्रेश आणि आपल्याला दिलेला आहे आपल्या मॅडम, म्हणजे माझ्या मॅडमनी मला एकदम गरमागरम, बघू शकता, चहा दिलेला इकडे, चहा आणि गरमागरम चपाती दिलेली आहे. आणि विषय असा झाला मित्रांनो, माझ्या हातामध्ये जो कॅमेरा आहे ना, आता म्हणजे जरा बोलता बोलता पडला तो, पण नशीब तो व्यवस्थित आहे आणि चालतोय. कारण की मला वाटलं माझे पैसे आता गेले पाण्यामध्ये, काय एकदम जोरात पडला, म्हणजे असा मस्तीच करत होतो आणि हातामधला निसटून पडला. आणि आता झालं कल्याण, पण वाचला. आणि बघू शकता इकडे आरो बसलेला आहे. यांनी मगाशी ओट्स खाल्ले, कारण की चपाती नव्हती माझ्यासाठी, तर मी थांबलो. यांनी यांचा नाश्ता केला आणि जय खाऊन गेला बाहेर बघा परत. आता त्याला वॉर्निंग दिलेली आहे, यावेळेस तुझा काय प्रॉब्लेम नाही, पण बसून खेळायचं ना, पकडापकडी ना, उड्या मारायच्या, कुठलीच ॲक्टिव्हिटी करायची नाही. कारण की या वयात जर एखादा दात गेला, प्रॉब्लेम आहे, परत दात येणार नाही. त्याच्याशी पोटात लागलं, त्याला आराम पडला, सोनोग्राफी काही केली नाही आराम पडल्यामुळे, पण तरी आपण एक वेळा करूया, जास्त डिले करणं व्यवस्थित नाही. बघूया, चला चहा अगोदर पिऊन घेऊया आणि तुम्ही या चहा पिण्यासाठी. माय गॉड, कुठून पडलं? अरे ते आमची खेळत होते, डोळ्याला बांधून पट्टी, म्हणजे ते शोधायचं. लागलं त्याने, पडलं मग डोसक्याला. हा पडलं नाही, असं पकडायला गेला, ते भिंतीचा कोणा असते ना, लागला त्याला. टाके लागले. हा टाके पडले, 7-8 टाके पडले सांगत होते बाई. जाऊ दे आमन्या, ब्लॉग बघत असेल अमन तर काळजी घे. काळजी घे बाबा. आमन्या बमन्या. अमन बमन 2 बार मिस यू. तर बघू शकता मित्रांनो, मॅडम पण आमच्या इकडे बसलेल्या आहेत. कसं वाटलं मोबाईल कॅमेरा पडल्यानंतर? भीती वाटली. डीजे ऑस्मो तुमचा कॅमेरा पडल्यावर ऑब्विसली भीती वाटेलच ना.
पण थँक गॉड काही झालं नाही तुमच्या कॅमेराला. झालं असलं तरी काय, शेवटी ती मशीन आहे. झालं तर झालं, त्यात काय. बघा हिला कसं काय बोलायचं तेच कळत नाही. मी विचारलं काय आणि ते मला सांगते काय, तुला खरंच बोलायचं नाही कळत. एखाद्याच्या माहितीवर नेलं ना तिला ती त्या बाईला सांगते गेला तर गेला, आता काय काय. ही अशी ज्ञान देते म्हणजे समोरच्याला राग येईल. काय माहिती कसं काय तिच्या ऑफिसमध्ये तिच्या गोष्टी ऐकून घेतात काय माहिती. तर लय मोठा शॉट झाला असता मित्रांनो, कॅमेरा फुटला असता माझा. पण आय होप छान आहे. नाही तर 60,000 भाजी पाण्यात गेले असते. तर काही विषय नाही आहे, झाले असतं तर बघितलं असतं आपण, काय ना काय झालं असतं जुगाड. तर मित्रांनो आता आपण घेऊन आलोत, कारण की आता ऑर्डर केली होती आपण, सामान पाहिजे होतं काहीतरी. तर सामान घेऊन आलोत आपण, ब्लिंकेटवरनं मागवलेलं आहे. कारण की उद्या सकाळसाठी मॅडमना हवी होती डाळ, तर फॉर्च्यूनची डाळ मागवलेली आहे. हे डाळ कशी वाटते बघ, आपण जे डाळ घेतो ती डाळ चांगली आहे का ही डाळ चांगली आहे? हे बघ नॅचरल टेस्ट, हे पॉलिश केलेलं नाही वाटते डाळ. हे बघ हे बघशील तर खरी. हां, आणि इकडे एक मागवलेलं आहे मित्रांनो आपण, मॅगीचं एक मोठं पाकिट, मेगा पॅक. हा याचं 2 आहेत. कसं असतं मित्रांनो, कधी कधी एमर्जन्सीमध्ये घरामध्ये लागतं, कधी मूड झाला काय बनवायचा नाही आहे आणि काहीतरी लाईट बनवून खाण्याचा विचार आला मनामध्ये, तर बेस्ट ऑप्शन आहे हे मॅगी. रोज खावं मॅगी. तर बरं झालं हे घरापर्यंत डिलिव्हरी आहेत, मार्केटला जाण्याची गरज पडत नाही. तर हाय सगळ्यांना, बघू शकता मी आज बनवणार आहे स्पेशल अंडा राईस. त्याच्यासाठी घेतलेले आहेत अंडे, खूप सारे अंडे घेतलेत, म्हणजे मला जेवढे लागतील तेवढे मी घेईन. एक टोमॅटो चॉप करून घेतलाय, एक ऑनियन घेतलाय आणि थोडासा कोथिंबीर, आणि माझ्याकडे थोडं पहिलेच मी माझ्या फ्रीजमध्ये ठेवलं होतं थोडं आलं लसणचं पेस्ट, थोडं मी ॲड करणार आहे. आणि काय करणार, सकाळचा खूप सारा राईस उरला आहे. मिक्स व्हेज जी भाजी होती आज त्यांच्यावरच त्यांनी सगळ्यांनी दणका मारला आहे, त्याच्यामुळं हा राईस उरला आहे. भाजी चपाती सगळी संपलेली आहे, म्हणून म्हटलं आता काय करायचं. मग चला म्हटलं अंडे आणायला लावले मी जयेशला, आता अंडा राईस बनवते मी. त्याच्यासाठी मी सगळं साहित्य प्रिपेअर करून घेतले, चला बनवूया. पहिले गॅस पेटून घेतलाय छानपैकी, आता पॅनला गरम होऊ देऊ आणि सगळ्यात पहिले जाणार त्याच्यामध्ये कांदा. तर मित्रांनो बघू शकता कढई ठेवलेली आहे छानपैकी मोठी, आणि इकडे अंडे घेतलेत किती, 3, 6, 7 अंडे घेतलेले आहेत. मला एवढे नाही लागणार आहे, मी फक्त 4 घेणार आहे. अच्छा, 4 अंडे किंवा 5. आणि सकाळचा भात मित्रांनो असाच उरलेला आहे, कारण की आज चपातीच जास्त खाल्लेली आहेत दोघांनी पण, म्हणजे आम्ही तिघांनी पण, छान झाली उरलेले आहे. त्याच्यामुळे मग पाणी आहे यामध्ये, जाड पॅन आहे असल्यामुळे थोडं लवकर सुकत नाही. बघू शकता मित्रांनो तेल पडलेलं आहे याच्यामध्ये. आणि आमची रेसिपी कशी वाटते तुम्हाला, घरची साधी आणि सरळ आणि सिंपल रेसिपी आहे मित्रांनो. आम्ही काय कुक नाही, आमची मॅडम आहे का नाही, म्हणजे साधी सिंपल घरगुती आपलं. बघू शकता अंडे फोडून टाकायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे इकडे. अच्छा, पहिले अंडे असे फोडून टाकणार आहेस का तू? बघा बघा अंड्याचे टरकले आतमध्ये पडतात. टर्कल म्हणतात का काय म्हणतात? अंड्याचे काय म्हणतात? टर्पलच बोलतात. टर्पल. बघा अंड्याचे टर्पल असे एक्स्ट्रा दिमाग लावायचं काम चालू आहे इकडे. अरे ऑमलेट तयार होईल नाही तू त्याचं. चालतं, ऑमलेटच खायचंय तुम्हाला. बघा बघा अरे सब खाओ मस्त अंडा.
कांदा झाला. आता टोमॅटो ऍड केलाय मी. थोडा कोथिंबीर आत्ता टाकायचा, थोडासा मग राईस झाल्यावरती टाकायचा. आता ह्याच्यामध्ये टाकूया थोडंसं लाल तिखट. थोडं माझं लाल तिखट संपत आलंय म्हणून मी थोडं बाहेरचं मागवलंय. घरचं हलकं टाकू कारण मला चिकनच्या भाजीसाठी मस्त आहे. तर थोडं मी ॲड केलं आहे लाल तिखट. छान थोडासा चिकन मसाला टाकूया टेस्ट येण्यासाठी मित्रांनो. एव्हरेजचा टाकायचाच, छान लागतो. हळद तुम्हाला कसा सफेद खायचा आहे का कसा खायचा आहे फ्राईड राईस? टाक टाक टाक. हळदी चिली आणि बघू शकता एवढं पडलेलं आहे त्याच्यामध्ये साहित्य. आता हे एक काला पाणी डाल रहा है उसके अंदर. सोया सॉस. गॅस बंद नाही होईल. फास्ट आहे, नाही होणार. हा बघू शकता मित्रांनो. आता याच्यामध्ये जो सकाळचा उरलेला भात आहे तो याच्यामध्ये जाणार आहे. तर बघू शकता मस्तपैकी आपला अंडा राईस इथे तयार झालेला आहे. छान. कसा वाटतोय? ठीक आहे. ठीक है. अंडा अच्छा अंडा हाय 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 हाय. बघा मस्तपैकी. आता खा आणि मस्तपैकी झोपा. तर मित्रांनो छानपैकी इकडे आपला अंडा फ्राईड राईस तयार झालेला आहे. आणि इकडे बघू शकता जय आरो बसलेले आहेत. आणि आता बस जेवायची सुरुवात करूया. जेवायला बसूया. काय जेवायचं, मगाशी 2 चपात्या खाला, आता जेवणार तरी कसं. पण काय नाही, थोडं तरी खाऊया. कसं झालं? चांगलं झालं. चांगलं झालं म्हणजे चांगलं झालं. हे कसं झालं? चांगलं झालं. अरे चांगलं म्हणजे कसं? टेस्टी झालं. हा हा टेस्टी झालं. टेस्टी झालं. अरे Miraculous. म्हणजे Fantastic. बघा मित्रांनो. Awesome. अंग्रेजी भरलेले. आणि का रात्रीचा भात कसा होता? काल रात्री का होतं बे? काय फंटॅस्टिक होत आहे ना कालची खिचडी. Really fantastic. Bombastic. तर मित्रांनो हे दोघं बसलेत जेवण्यासाठी आणि मॅडम तिकडे भांडे वगैरे घासून घेत आहेत. त्याच्यानंतर आपणही बसूया जेवायला. जेवायची तर इच्छा नाही आहे पण थोडंसं लाईट खाऊनच घेऊया कारण की पोटात भर असल्याशिवाय रात्रीच्याला काही झोप लागत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. म्हणून थोडंसं खाऊन घेऊया. त्यांची वाट बघतोय, आल्यानंतर आपण जेवायला बसूया. तर मित्रांनो विषय असा झालेला आहे. मला वाटलं उशीर का होतोय तर मॅडमनी तिकडे ऑमलेट बनवायला घेतलेत आणि खाण्यासाठी अंडे उकळायला घेतलेत. म्हणून 10-15 मिनटं झाले. कधी बसतो जेवायला, वाट बघतोय. तिकडे ते अंडे उकळायचा प्रोग्राम चालू आहे. इकडे बघू शकता अंड दिले मस्त उकळलेलं आणि इकडे अंडा राईस दिलेला आहे आमच्या मॅडमने आम्हाला. आणि बघू शकता छानपैकी 2च अंडे उकळून घेतलेले आहेत. आता खाऊनच सांगतो मित्रांनो की नक्की झालंय तरी कसं. नॉट बॅड. छान झालं ना? हा खरं छान झालं. फक्त भात जास्त टाकलं मी. छान झालं मित्रांनो, काय प्रॉब्लेम नाही. खाऊन घेऊया. तुम्ही या जेवायला. उरलेला भात खतम जाईल. भात जरा जास्तच बनवला सकाळचा उरलेलाच आहे. अरे असं करत होता हा. असं करता ना खुदलाच डोक्यावर मारलं. वो खुद के लिए खुद ही हानिकारक है. डान्स करत होतो. खुद के लिए खुद ही हानिकारक है ना. बापू सट के लिए चोको चिप्स. तर मित्रांनो तुम्हाला माहित असणार चोको चिप्स सिंचन खातो. ही माझी चेन आता 2 मिनिटात फिनिश होणार आहे ए, नाही, थोडी थोडी. I don't like this ice cream. हा तो मत खाओ. Chocolate लिव. flavor. मैं खोलता हूँ रुको फिर.
तो मित्रांनो इनको नहीं पसंद है, इनको हे पसंद है, क्या बोलते ब्लूबेरी. हाँ ब्लूबेरी. चुप, कधी म्हणते तू ना प्रत्येक वेळी रंग बदलत, तू नको सांग. मलाही कधी म्हणते मला दुसरी आवडते, कधी म्हणते मला व्हॅनिला आवडते, कधी म्हणते मला चॉकलेट आवडते. चॉकलेट या काय कॉफी वाले वाले. चॉकलेटने दिमाग शार्प होतो. डार्क चॉकलेट खायचं. अरे बापरे. बघू शकता मित्रांनो इकडे माँ, give me my, अरे चम- मेरा दे दे हत्यार आहे, डायरेक्ट हत्यार लो डुबाव खाओ. मेरा भाई बड़ा वाला. बाप रे का लागते. कॉन्फिडेंस आहे ना, तू नको. हा ना काय चूप भेटायला लागलो. तू नको खाऊ, तुला आवडत नाही. थोडं सेन्सोडाईन संपलं तरी झंझणाहट होते. नाही होत. मला होते. तुझ्या नको हॅबिट्स तसे नाही असायला पाहिजे जसे तुला सेन्सोडाईन व्हायला पाहिजे. हे काय बोलतात, सेन्सिटिव्हिटी व्हायला पाहिजे. कसं वाटते? मुनको मंडी का. ब्लिंकिटून ऑर्डर करा. तर मित्रांनो आईस्क्रीम पार्टी चालू आहे आज. अरे वाटते ठेवा. प्लेट हा हे प्लेट दे. खाली ठेवा ना. अरे बाबा खाली कसं येणार. बाळा तू वर जाऊन खाऊ शकतो. तू खाली येऊन नाही खाऊ शकतो. तर मित्रांनो चला आईस्क्रीम संपूया एवढं दिमाग असायला आणि पाहिजे या ना. ब्लॉगला इथेच संपूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.